गुड मॉर्निंग. जसं की मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की मी गावाला आलेली आहे आणि गावचं सकाळचं वातावरण काहीसं असं होतं. रात्री पाऊस झालेला होता म्हणून एवढा छान थंडावा होता हवेमध्ये आणि सगळं काही वल्लं झालेलं होतं. इथं आता मी 10 वर्षानंतर वडिलांच्या शेतात चालली आहे. वडिलांनी गाया सोडल्या आहेत. आता मी झूम करून दाखवते ना, एवढी लांब शेती आहे वडिलांची. त्यांना रोज तिथपर्यंत चालत जावं लागतं. म्हणजे घरापासून 3 किलोमीटरचं अंतर, पण ते आनंदात जात. कारण शेतात गेल्यानंतर जी हिरवळ त्यांना तिथं पाहायला भेटते ना, ती काही शहरात नाही आहे किंवा गावाकडे घरी पण बसून नाही आहे. आता ही केळीची झाडं लावलेली आहेत वडिलांनी 2-4. त्याला मस्तपैकी एक केळीचा घड आलेला आहे आणि त्या आजी नातीच्या मस्त गप्पा चालू आहे आता. मग मी पण त्यांना थोडा वेळ जॉईन झाले. आता ह्या वाघाच्या मावशा, वडिलांनी जवळजवळ 4-5 वाघाच्या मावशा पाळून ठेवल्या आता. का तर म्हणे त्या बागेमध्ये त्यांना हेल्प करतात. म्हणजे खारुताई वगैरे फळं खायला आल्या की त्या खारुताईला फळं खाऊन देत नाहीत. ह्याच खारुताईला पकडण्याचा प्रयत्न करतात. मग खारुताई पळून जाते. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये एवढी हिरवीगार ना, ह्या चंदन बटाट्याची भाजी होती. आमच्या इकडे आता चंदन बटा म्हणते, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. एवढी हिरवीगार भाजी होती ना, सगळं ओलसर गहू होता, पाणी दिलेलं होतं. पण आईला म्हटलं चल थोडी काढून घेते, म्हणजे ना आपल्याला रात्री बनवायला होऊन जाईल. आमच्याकडे ही मस्तपैकी मेथीची भाजी हाटून पातळ कशी बनवते तशी बनवते आणि एवढी हिरवीगार आणि लसलशीत भाजी होती ना. पण आई बोलते की मी कधी केलेलीच नाही आहे आणि कधी खाल्ली पण नाही आहे. तिला म्हटलं चल मग मी शिकवते तुला कशी बनवायची आणि कशी खायची ते. आता यांच्या पूर्ण शेताला मी येडा दिला, अगदी डोंगरापासून तर खाली त्यांच्या बांधापर्यंत. आता डोंगर म्हणजे काय माहिती आहे का, आमचं शेत संपलं की लगेच तिथून डोंगर चालू होतो. म्हणजे आमचा आणि डोंगराचा एकच बांध आहे. मागं पवनचक्क्या वगैरे लावलेल्या आहेत आणि बिबट्याच्या भीतीमुळं आजकाल कोणीच डोंगरामध्ये जात नाही. नाहीतर पहिले सगळा डोंगर ना गच्च भरायचा आणि फक्त लोकच नाही तर आम्ही पण कधीतरी सुट्टीच्या दिवसामध्ये डिंक काढायला किंवा करवंद खायला जायचो. त्यानंतर मग आम्ही आले इथं चुलतीच्या शेतीमध्ये. इथं शेवग्याचं झाड आहे. म्हटलं चल 4-5 शेंगा जरी मला निघाल्या ना, तरी मला पुण्याला घेऊन जायला होऊन जातील. शेंगा तर त्याला तशा भरपूर होत्या, पण जास्त कवळ्या होत्या त्या. लेटेस्टमध्येच आलेल्या होत्या. आणखीन काही त्या निभरायला लागल्याच नव्हत्या. पण थोड्याफार ज्या थोड्याशा निभरलेल्या होत्या, म्हटलं मग घेऊन येते. ॲटलिस्ट मला सांबार बनवायला तरी होऊन जात्या. शेंगा एवढ्या जास्त आलेल्या होत्या आणि आता सगळ्या सेम पोझिशनला होत्या. म्हणजे सगळ्याच एकदम बारीक बारीक होत्या. त्या जरी निबार झाल्या ना, तरी सगळ्या सोबतच निबार होतील. मग एवढ्या काय त्यांना खाता येणार आहेत का? पण गावाकडचं कसं असतं माहिती आहे का, सगळ्या शेंगा काय आपण स्वतः घरीच खात नाहीत. शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण वाटायला देते. थोडा वानुळा ना सगळ्यांना दिला जातो. मग मी इथं एवढ्या शेंगा काढून घेतल्या. म्हटलं माझ्या पुरत्या झाल्या, आता बास झाल्या. इथं गहू यांचा मस्त हिरवागार आहे आणि इथं मस्तपैकी आज्या नातींचे म्हणजे आजीची आणि नातीच्या गप्पा चालू आहे आता. एवढ्या लांब दिसत आहेत, मी तुम्हाला झूम करून दाखवते. इथं मस्तपैकी त्या उन्हाळ्यात सावलीला बसून गप्पा मारतायत आणि मी इकडून इकडं फिरते मुलाला घेऊन. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, मी मुलांना काहीतरी दाखवण्यासाठी त्यांना शेतात घेऊन आलेली आहे. हा वडिलांचा डाळिंबाचा बाग आहे, जो की आता ह्या महिन्यात धरला आहे त्यांनी. म्हणजे आता इथून पुढं त्याला फुलं येतील, फळं येतील आणि जवळजवळ 6 ते 7 महिन्याची प्रोसेस असते. त्याच्यानंतर ते फळ तोडायला येतं वडिलांना. तर चला, आजचं प्रमोशन आहे ह्या ताईंचं. त्यांच्या चॅनलचं नाव आहे शेतकरी कन्या. तरी तुम्ही जाऊन बघा, खूप छान त्यांचे गावाकडचे व्हिडिओ आहेत, इकडचे तिकडचे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आजपासून चॅनलवर प्रमोशन चालू होतील. तुम्हाला इंटरेस्टेड असाल तर छानशी एक कमेंट करा. व्हिडिओ फुल वॉच करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे. कमेंटमध्ये एक थंब करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल तुमचं प्रमोशन करायचं आहे. तुम्ही इंटरेस्ट असेल तर फुल प्रोसेस फॉलो करा आणि तुमच्या चॅनलचं पण प्रमोशन करून देईल मी. फळाची झाडं लावायचा खूप जास्त नाद आहे. त्यानंतर हा आंबा, ज्याला एवढा छान मोहर आलेला आहे ना, त्यांना म्हणणं आता एक पूर्ण आंब्याचं झाड मला द्यायचं. म्हणजे ज्याला जेवढे आंबे येतील तेवढे सगळे माझे. ते पण पुण्याला पाठवून द्यायचं. मला पुण्याला कांदे घेऊन जायचे होते. पुण्याला एवढे कांदे महाग भेटतात आणि इथं यांच्या शेतामध्ये एवढे कांदे येतं. मग आई बोलली तुला जेवढे पाहिजेत तेवढे उपट. मग मला मीडियम आकाराचे जेवढे हवे तेवढे कांदे उपटून घेतले आणि ते असेच घेऊन नाही जायचे, एवढं जीवाला ओझं कशाला. त्यामुळं मग ते कापायचे होते. मी ते कांदे कापायला बसले आणि ह्या कांद्यातला ना, नाशिक कांद्याला अजिबात कडूपणा नसतो. एकदम मुळ्यासारखे असतात ते कांदे, म्हणजे एकदम खायला कुरुम कुरुम. आणि इथं आमचा चिरंजीव मस्तपैकी चिंचा खात बसलाय. त्याला ती चिंच खायला खूप जास्त आवडली. पोरांनी हे सगळं कधी अनुभवलेलं नसतं ना, त्यामुळे मग असं वाटतं की त्यांना शेतात घेऊन आलं थोडंसं
ते सगळं पाहतात, एन्जॉय करतात. माझा मुलगा जास्त एन्जॉय करत नाही, त्याला जास्त इकडं तिकडं फिरायचं आवडत नाही, पण मुलगी खूप जास्त एन्जॉय करते. आता तो चिंच खात होता ना, म्हणून म्हटलं चल थोड्याशा चिंचा आपण घरी घेऊन जाऊया, म्हणजे पाणीपुरी बनवायला ना होऊन जातील, त्याच्यासाठी चिंचा लागतात. आता ही जी साडी घातलेली आहे ना, ही आहे माझ्या आईची, ब्लाऊज आहे माझं, त्याच्यामुळे आता थोडंसं मिसमॅच झालेलं आहे, पण असू द्या, काही हरकत नाही. साडीची किती मिसमॅच आहे ते महत्त्वाचं नाही, इमोशन्स महत्त्वाचे आहेत. ती मला खूप आवडली होती ना, म्हणून आता सनसेटचा टाईम पण झाला होता. म्हटलं चला आता आम्हाला घरी जायचं होतं. वडिलांचे 2 गाय आहेत जे ते ह्या गोठ्यामध्ये बांधतात आणि चुलत्याच्या पण इथंच असतात. एक गाई आहे आणि तिचं लेटेस्ट तिला एक वासरू झालेलं आहे. मग त्यांना दूध वगैरे काढायचं असतं. लहानपणी आम्ही ही सगळं काही केलेलं आहे, म्हणजे गोठ्यात येणं किंवा शेतात जाणं. आता हा मोर आहे ना, वडिलांच्या गोठ्यावर रोज येतो. वडील त्याला खायला टाकतात आणि तो रोज इथं येतो. त्यानंतर इकडून तिकडून थोडासा खेळतो, बागडतो, उड्या मारतो. त्यानंतर गोठ्याच्याच मागं एक शेवरीचं झाड आहे, त्याच्यावरती जाऊन तो आराम करतो रात्री आणि सकाळी परत निघून जातो. त्याला माणसाची अजिबात भीती वाटत नाही. तो एकदम निर्भीडपणे येतो आणि माणसात वावरतो. आता हाच मोर दाखवण्यासाठी ना मी मुलांना घेऊन आलेली होते. एवढ्या जवळून तरी त्यांनी मोर कधी बघितला असता असं वाटलं, म्हणून मी त्यांना घेऊन आले होते. चला, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.